यंदा गणरायाला जर तुम्ही फक्त 500 रुपये दान केलं आणि तुमच्या नशिबानं जर साथ दिली तर तुमच्यावर गोव्यात 2 BHK फ्लॅटसह लाखो रुपयांचा पाऊस पडू शकतो। होय, ही अंधश्रद्धा नाही आहे, हे खरं आहे। दक्षिण गोव्यातील सांगे पालिकेच्या सभागृहामध्ये रविवार 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून हे दान स्वीकारलं जाणार आहे। गणरायाच्या महाप्रसादासाठी केवळ 500 रुपये दान केल्यानंतर भाविकाला एक कुपन दिलं जाईल। चतुर्थीनंतर सगळ्या कुपनांमधून भाग्यवंत दात्याचं नाव घोषित केलं जाईल। अशा प्रकारे यंदा पहिल्यांदाच 3 विजेत्यांना आलिशान असे 2 BHK फ्लॅट्स आणि त्याचबरोबर लाखो रुपयांची कॅश देखील दिली जाणार आहे। काय आहे पाहूयात सविस्तर वृत्तांत। दक्षिण गोव्यामध्ये सांगे शहरातील संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेल्या काही वर्षांपासून देणगी कुपनावरील बक्षिसांमुळे बरंच चर्चेत आलं आहे। गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी महाप्रसादासाठी पावती देणाऱ्यांमधून भाग्यवंत अशा पावत्या निवडून देणगी देणाऱ्याला चक्क 2 BHK फ्लॅट देण्यास सुरुवात केली। 2024 साली भारतीय राखीव दलातील पोलीस कर्मचारी शिरीष कुमार नाईक यांना मडगावमध्ये 2 BHK फ्लॅट त्याचबरोबर 27 लाखांची कॅश मिळाली होती, तर 20 भाग्यवंत विजेत्यांना आलिशान कार देखील दिल्या गेल्या होत्या। 2025 साली फातोडा इथल्या पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला आणि त्याचबरोबर कुडचडे इथल्या एका नागरिकाला फ्लॅट बक्षीस लागले होते। आता यंदा 3 भाग्यवंतांना 2 BHK फ्लॅट देण्यात येणार आहेत। यातील पहिल्या विजेत्याला मडगावमधील रेल्वे स्थानक व पॉवर हाऊस बायपास रस्त्यावरील KFC आणि मिस्टर DIY जवळ असलेल्या KG पॅलेडियम या इमारतीतील 2 BHK फ्लॅट तसंच रोख 43,80,000 रुपये दिले जाणार आहेत। दुसऱ्या विजेत्याला फोंड्यातील शांतीनगरमधील उत्तरकर नगरी भागातल्या 2 BHK फ्लॅटसह 33 लाख रुपये देण्यात येणार आहेत, तर तिसरे बक्षीस सांगे शहरातील साऊथ मेडोज नव्या प्रकल्पातील 2 BHK फ्लॅटसह 19 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे। विजेत्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी मंडळानं अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। सर्वसाधारणपणे विजेत्याला भरावा लागणारा 33% उत्पन्न कर किंवा भेट कर हा पूर्णपणे मंडळाच्या वतीनं भरला जाणार आहे। त्यामुळं विजेत्याला कोणत्याही अतिरिक्त कराचा बोजा न सोसता थेट फ्लॅट ताब्यात मिळणार आहे। फ्लॅट व्यतिरिक्त इतर 21 भाग्यवंत विजेत्यांना आलिशान कार बक्षीस स्वरूपात दिल्या जाणार आहेत। याशिवाय 5 दुचाकी गाड्या आणि रोख रक्कम ही बक्षीस म्हणून दिली जाणार आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।